डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करण्यात यावी। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोपींना शिक्षा देऊन मुंडे कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा 7 नोव्हेंबरला औंढा जिंतूर रोडवर रास्ता रोको आंदोलन। राज्याचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादीचे निवेदन। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात निवेदन। औंढा नागनाथ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात औंढा नागनाथ तहसील कार्यालयात निवेदन दिले असून हे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले आहे। या प्रकरणातील आरोपी यांच्या मोबाईलचे CDR तपासावे, प्रकरणाची सखोल चौकशी SIT मार्फत करावी, प्रकरण फास्ट कोर्टात चालवावे आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा 7 नोव्हेंबर रोजी जिंतूर टी पॉइंट औंढा जिंतूर छत्रपती संभाजीनगर रोडवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस औंढा तालुकाध्यक्ष रमेशराव सानप, संभाजी पाटील तालुका उपाध्यक्ष, विठ्ठलराव गायकवाड सरचिटणीस, बाळासाहेब मगर, पांडुरंग कुटे, साहेबराव सानप, संतोष सांगळे, जगन्नाथ कागणे, नारायण खिल्लारे यांच्या स्वाक्षरी आहेत। न्यूज 7 महाराष्ट्रसाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ। डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे। या सरकारचं करायचं काय? डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे।